ज्या भूमीवर साक्षात आदिशक्तीने वास केला, ज्या डोंगरावर आजही लाखो भक्तांना मातेच्या अस्तित्वाची अनुभूती येते, त्या माहूरगडावर आई रेणुका माता कशी प्रगट झाली, ही कथा केवळ इतिहास नाही, तर भक्ती, त्याग आणि मातृत्वाच्या दिव्य शक्तीची अमर गाथा आहे. चला जाणून घेऊया रेणुका मातेच्या प्रागट्याची अद्भुत कथा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सत्ययुगातील एक महान पतिव्रता. फार पूर्वी सत्ययुगात महर्षी जगदमनी यांचा आश्रम घनदाट अरण्यात वसलेला होता. ते अत्यंत तेजस्वी ऋषी होते. त्यांच्या पत्नीचे नाव होते रेणुका. रेणुका माता केवळ एक साधी स्त्री नव्हती. तिच्या पतिव्रत धर्माच्या सामर्थ्यामुळे देवता देखील तिचा आदर करीत असत. तिच्या तपश्चर्येची शक्ती इतकी महान होती की ती रोज नदीवर जाऊन कच्च्या मातीचा घडा बनवत असे आणि त्या घड्यात पाणी भरून आश्रमात आणत असे. सामान्य मातीचा घडा पाण्यात विरघळून जावा, पण तिच्या सतीत्वाच्या तेजामुळे तो घडा तुटत नसे. महर्षी जगदमनी आणि रेणुका माता यांना 5 पुत्र होते. त्यापैकी सर्वात धाकटा पुत्र होता भगवान परशुराम. परशुराम आपल्या आईवर अत्यंत प्रेम करत होते. आईचे प्रत्येक कार्य ते भक्तिभावाने पाहत असत. नियतीचा एक क्षण. एक दिवस रेणुका माता नेहमीप्रमाणे नदीवर गेली. नदीच्या स्वच्छ पाण्यात तिने एक अद्भुत दृश्य पाहिले. तेथे गंधर्वराज चित्ररथ आपल्या पत्नीसह जलक्रीडा करत होते. त्यांचे सौंदर्य आणि आनंद पाहून काही क्षणांसाठी रेणुका मातेचे मन विचलित झाले. तो क्षण अगदी अल्प होता, परंतु महान तपस्विनींच्या मनात निर्माण झालेला तो सूक्ष्म विचारही तिच्या सतीत्वाच्या शक्तीवर परिणाम करणारा ठरला. तिने मातीचा घडा तयार करण्याचा प्रयत्न केला, पण घडा तयार झाला नाही. ती घाबरली. आज माझ्याकडून काहीतरी चूक झाली आहे, असे तिला वाटले. रिकाम्या हाताने ती आश्रमाकडे परतली. महर्षी जगदमनींचा क्रोध. महर्षी जगदमनी ध्यानस्थ होते. आपल्या योगदृष्टीने त्यांनी सर्व घटना पाहिली. रेणुका माता आश्रमात येताच महर्षींना प्रचंड क्रोध आला. त्यांनी आपल्या मोठ्या पुत्रांना आदेश दिला, तुमच्या आईने पतिव्रत धर्माचे उल्लंघन केले आहे, तिचा वध करा. पुत्र स्तब्ध झाले. त्यांनी नकार दिला. क्रोधित होऊन महर्षींनी त्यांना शाप दिला. नंतर त्यांनी परशुरामाला बोलावले. राम, माझी आज्ञा पाळ. परशुरामांसाठी वडिलांची आज्ञा म्हणजे धर्म होता. डोळ्यात अश्रू असूनही त्यांनी वडिलांच्या आज्ञेचे पालन केले. पुनर्जन्मांचे वरदान. परशुरामांनी आज्ञा पूर्ण केल्यानंतर महर्षी जगदमनी प्रसन्न झाले. त्यांनी परशुरामाला वर मागण्यास सांगितले. परशुराम म्हणाले, माझी आई पुन्हा जिवंत व्हावी, माझे भाऊ पूर्ववत व्हावेत आणि त्यांना या घटनेची आठवणही राहू नये. महर्षींनी वरदान दिले. क्षणात रेणुका माता पुन्हा जिवंत झाली. सर्व काही पूर्ववत झाले. परंतु या घटनेमुळे रेणुका मातेचे तेज अधिक वाढले. तिचे नाव संपूर्ण पृथ्वीवर पूजले जाऊ लागले. सहस्रार्जुनाचा अत्याचार काळ पुढे सरकत गेला. त्या काळात सहस्रार्जुन नावाचा एक पराक्रमी राजा होता. त्याला आपल्या सामर्थ्याचा अत्यंत गर्व होता. एकदा तो महर्षी जगदमनींच्या आश्रमात आला. आश्रमातील कामधेनू गायीच्या दिव्य शक्तीमुळे त्याचे स्वागत झाले. राजाला लोभ निर्माण झाला. त्याने कामधेनू हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. महर्षींनी विरोध केला. सहस्रार्जुनाने आश्रमावर आक्रमण केले. नंतर सूड भावनेने त्याने महर्षी जगदमनींची हत्या केली. रेणुका मातेचा आक्रोश. महर्षी जगदमनींचा मृतदेह पाहून रेणुका माता दुःखाने व्याकुळ झाली. ती छाती बडवत रडू लागली. असे म्हणतात की तिने 21 वेळा छाती बडवली. हा आक्रोश ऐकून परशुराम धावत आले. आईच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी प्रतिज्ञा केली, मी पृथ्वीवरील अन्यायी क्षत्रियांचा 21 वेळा संहार करीन. याच प्रतिज्ञेमुळे परशुरामाचा इतिहास घडला. माहूरच्या दिशेने प्रवास. महर्षी जगदमनींच्या अंत्यसंस्कारासाठी योग्य स्थान शोधले जात होते. परशुरामांनी अनेक ऋषींची चर्चा केली. तेव्हा देवतांनी सूचित केले की दक्षिणेकडील पवित्र पर्वत रांगांमध्ये एक दिव्य स्थान आहे. ते स्थान म्हणजे आजचे माहूर. माहूर परिसर त्या काळी घनदाट वनांनी व्यापलेला होता. सिद्ध योगी आणि ऋषी येथे तपस्या करीत असत. परशुरामांनी आपल्या आईवडिलांना घेऊन या पवित्र स्थानी आगमन केले.
दत्तात्रेयांचे आगमन. माहूर ही भूमी भगवान दत्तात्रेयांची कर्मभूमी मानली जाते. परशुरामांच्या दुःखाची जाणीव होताच भगवान दत्तात्रय प्रगट झाले. त्यांनी परशुरामाला धीर दिला. धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था केली. संपूर्ण परिसर मंत्रोच्चारांनी दुमदुमून गेला. देव, ऋषी आणि सिद्ध पुरुष त्या दिव्य प्रसंगाचे साक्षीदार झाले. सती जाण्याचा निर्णय. अंत्यसंस्कारानंतर रेणुका मातेने एक महान निर्णय घेतला. तिने आपल्या पतीसह सती जाण्याचा संकल्प केला. संपूर्ण वातावरण गंभीर झाले. परशुराम आई समोर उभे होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. आई, मला सोडून जाऊ नकोस. रेणुका माता प्रेमाने म्हणाली, बाळा, शरीर नष्ट होते पण मातृत्व कधीच संपत नाही. दिव्य आदेश. सती जाण्यापूर्वी रेणुका मातेला एक दैवी अनुभूती झाली. आकाशवाणी झाली, रेणुके, तू केवळ एक स्त्री नाहीस, तू आदिशक्तीचे रूप आहेस. या पृथ्वीवर तुझे स्थान सदैव राहील. मातेच्या तेजाने संपूर्ण परिसर प्रकाशमान झाला. देवता तिच्यावर पुष्पवृष्टी करू लागल्या. माहूरगडावरील प्रागट्य. सती जात असताना परशुराम दुःखाने मागे वळून पाहू लागले. काही आख्यायिकांनुसार रेणुका मातेने त्यांना सांगितले होते, मागे वळून पाहू नकोस. परंतु पुत्राचे प्रेम त्याला रोखू शकले नाही. परशुरामांनी मागे वळून पाहिले. त्या क्षणी एक अद्भुत घटना घडली. पृथ्वी थरथरली. आकाशातून तेजस्वी प्रकाश पसरला. रेणुका मातेचे दिव्य स्वरूप भूमीतून प्रगट झाले. काही परंपरांनुसार मातेचे केवळ मुख प्रगट झाले. ते मुख तेजस्वी, करुणामय आणि दिव्य होते. देवतांनी घोषणा केली, हीच जगदंबा रेणुका. तोच क्षण माहूरगडावरील रेणुका मातेच्या प्रागट्याचा मानला जातो. शक्तिपीठाची स्थापना. रेणुका माता प्रगट झाल्यानंतर माहूर परिसर पवित्र शक्तिक्षेत्र बनला. देशभरातील ऋषी, साधू आणि भक्त येथे येऊ लागले. हळूहळू येथे भव्य मंदिर उभारले गेले. लोकांचा विश्वास होता की येथे मातेच्या दर्शनाने संकटे दूर होतात. निसंतानांना संतती प्राप्ती होते. दुःखी लोकांना आधार मिळतो आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात. आजचे माहूरगड. आज महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील माहूर हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. नवरात्र उत्सवात तर संपूर्ण माहूरगड भक्तांनी फुलून जातो. पहाटेच्या आरत्या, घंटानाद आणि जय रेणुका माताचा गजर संपूर्ण डोंगर रांगांमध्ये घुमत असतो. भक्तांना आजही असे वाटते की माता आपल्या लेकरांवर कृपादृष्टी ठेवून आहे. माहूरगडावरील रेणुका मातेचे प्रागट्य ही केवळ पौराणिक कथा नाही, ही एका आईच्या प्रेमाची आणि त्यागाची, पतिव्रतेची कथा आहे. आदिशक्तीच्या दिव्य रूपाची अमर गाथा आहे. आजही जेव्हा एखादा भक्त माहूरगडाच्या पायऱ्या चढतो तेव्हा त्याच्या मनात एकच भावना असते, आई, मी तुझ्याकडे आलो आहे. आणि असे म्हणतात की रेणुका माता कधीही आपल्या भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. जय रेणुका माता, जय माहूरगड. तर मग भक्त मंडळी, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.